श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्य कथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं, ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगेशानगम्यं वंदे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण विशेष काही भागाचं वर्णन करणार आहोत, कारण भगवान शंकराचं दिव्य स्वरूप आणि सामान्य स्वरूप याच्यामध्ये आपण काल पाहिला तर म्हणजे समजा सूर्य उगवला, त्याला हात म्हणजे त्याचा प्रकाश वाढत राहायचे, हात वाढले, त्याला दिव्य स्वरूप राहिलं 4 वाजेपर्यंत। झाडं पशु पक्षी आपापलं अन्न तयार करायला लागतात, प्रत्येकाला आपलं जीवन सुरक्षित ठेवण्याचा मार्ग मिळतो। परंतु 4 वाजले की सूर्य निस्तेज व्हायला लागतो, म्हणजे आपल्या शरीराचं त्याचं जे अस्तित्व आहे ते कमी होतं। त्यामुळं पशु पक्षी 84 लक्ष वनस्पती हे अन्न तयार करू शकत नाहीत किंवा कार्य करू शकत नाहीत। त्याप्रमाणे दिव्य स्वरूपाचा जो भगवंत शंकर आहे त्याचं आपण स्मरण केलं तर आपल्या दिव्य शक्ती प्राप्त होईल। आणि नुसतं आपण त्याची एक साधी मूर्ती बनवली आणि धाव शंकरा तर सर्वसाधारणपणे साधी गोष्ट आपल्याला प्राप्त होईल, चांगली होणार नाही। समजा ऊस आहे, ऊसाचा रस काढा, त्यात लिंबू पिळलं, ताजा ऊस आणि प्या दिला चांगलं वाटणार, पण नुसता रस काढून प्या दिला तर तो चांगला लागणार नाही। तशा प्रकारचा हा जो भगवंत परमाची उपासना आहे ती आपण शास्त्रोक्त पद्धतीने केली पाहिजे। तसं जर केलं नाही तर आपल्यामध्ये आनुवंशिक दोष तयार होतात। आता ज्यावेळेस 4 वाजेपर्यंत झाडं वनस्पती सगळं सूर्यप्रकाश घेऊन उत्तम अन्न तयार करतात, परंतु 4च्या पुढे जर त्याने अन्न तयार करायला लागलं तर त्यांची पानं गळून पडतील किंवा त्याच्यामुळे त्या झाडामध्ये काय रोग तयार होईल। तशा दृष्टीने आपल्यासुद्धा चांगली भक्ती न केली शंकराची तर आपल्यासुद्धा विकृती तयार होते। पुढं भाऊ काय म्हटलंय ते, नाना द्वीपांचे नदींचे वर्णन
केतुमार, कुरुवर्ष, भारतवर्ष, किम पुरुष आदी देशांचे वर्णन इत्यादी लोकांचं वर्णन याचं केलेलं आहे. सूत म्हणाले, हे श्रेष्ठ म्हणो, प्रत्येक वर्षात प्रत्येक देशाने सदा विपुल जलापासून भरलेली बहुशी असंख्य पवित्र नद्या आहेत. ते सरोवरापासून निघतात. त्या पवित्र नद्या पर्वताकडे जातात, दक्षिणेकडे जातात, उत्तरेकडे जातात, त्याचप्रमाणे पश्चिमेकडे पण वाहतात, प्रवाहित होऊन वाहतात. अशा प्रकारच्या नद्या आहेत. आकाशात जो सागर आहे, आकाशामध्ये जो जलसागर आहे त्याला सोम म्हणतात. आता बघा, या ठिकाणी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला की जसं समुद्रात पाणी पृथ्वीवर आहे, तसं आकाशात सुद्धा अनंत कोटी पट्टीचा मोठा महासागर आहे, त्याला सोम म्हटलेला आहे. तो सर्व प्राण्यांचा आधार आहे. देवतांच्यासाठी अमृताचे भांडार आहे. त्यापासून निघाली पुण्य जलवाली नदी आकाशात वाहते. सातवे वायुमार्गापासून प्रवत ही अमृतमय जलवाहिनी नदी ज्योतिरूप गणापासून बीज प्रवाहित होती. ती आकाशाच्या हजारो करोडो तारों से घिरी हुई आहे. हे चंद्रमे बांधती पृथ्वीन चारी बाजूला प्रवाहित होते. आता या ठिकाणी आकाशामध्ये आकाशगंगा आहे. की आकाशगंगाचे याच्यात वर्णन केलेलं आहे. हे ज्योती स्वरूप आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर फाटे पसरलेले आहेत. तशीच आकाशगंगा आहे, तसेच तिला पण आकाशामध्ये एक यमुना नावाची नदी मिळते. तो आकाशात संगम होतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा दृष्टीने या आकाशातल्या नद्या आणि अमृतमय नदी आहे ती, प्रकाशमय जी आहे ती. त्या आकाशमय आकाशात जे नदी आहे, याला शास्त्रीय पद्धत अशी आहे की ह्या आकाशमय गंगा जी आहे याच्यामध्ये भरपूर ऑक्सिजन आहे, प्राणवायू भरपूर. आणि तो भरपूर जो प्राणवायू आहे तो अमृतमय प्राणवायू आपला सर्व जगाला, देवांना म्हणजे उपकारक आहे, म्हणून त्याला महत्त्व दिलेलं आहे. महामेरू 84,000 योजने उंच आहे. ते भगवान श्रीकंठाचे कोमल क्रीडास्थान आहे. मी शंकराच. त्याचे शिवाजी, उमा तथा गणेश्वरांना 7 विराजमान राहतात. दीर्घकाल तक क्रीडा करतात. आता ते पवित्र जलवाली तथा कल्याणकारिणी आहे व पुण्यदायिनी नदी मेरू पर्वताची प्रदक्षिणा करते. वायूच्या वेगाचे कारण विभाजित होत झाल्यानंतर जलवाली व नदी मेरूच्या अंतर्गत 4 फुटात प्रवाहित होते. सर्व पर्वतांची वागपूर्वक सर्व बाजूने लांघकर व देवदेव शिवाच्या आदेशापासून महासागरात प्रवेश करते. त्यापासून निघालेली शेकडो हजारो अनेक नद्या ज्यात काय म्हणलेल्या आहेत. जो सभी द्वीपो पर्वतधाम देशात आहेत. छोटी नदी आहेत, असंख्य आहेत. गंगा आकाशपासून पृथ्वीवर आलेली आहे. इसलिए हे गंगा तिला गंगा म्हणतात. आकाशगंगा, आकाशातून गंगा पृथ्वीवर आलेली आहे. भगवान महाविष्णूच्या पायातून गंगा निघाली. ती शंकराच्या जटेत आली आणि तिथून पृथ्वी वाहू लागली.
केतुमाल वर्षात मनुष्य कृष्णवर्णवाले होते व ते सर्व कटक हलका आहार ग्रहण करत होते. कटक हलका आहार ग्रहण करते व त्याची स्त्रिया उत्पलके वर्णवाली आहे. तेथील लोकांचे आयुष्य 10,000 वर्ष आहे. भद्रास वर्ष में स्त्रिया चंद्रमाच्या किरणाचे समान शुक्लवर्ण आहेत, सुंदर आहेत. तेथील सर्व लोक कालाग्राम भोजन करणारे आहेत, भैरत आहेत, प्रतिप्रिय आहेत, शिवाचे ध्यान करतात. जे लोक हे 10,000 वर्ष जीवित राहतात हिरण्यमय वर्षात लोकांच्या समान व्यस्मनाला ईश्वरात भक्ती करतात. 10,000 वर्षाचं आयुष्य असणारा हा थंड आहे. रमण वर्षात लोक बरगदाचे म्हणजे वडाची फळं खाऊन राहतात. 11,000 वर्ष 11,500 वर्ष जगतात. ते सर्व शुक्लवर्णाचे म्हणजे पांढरवर्णाचे आहेत. शिवाचे ध्यानात निमय असतात. हिरण्यमय वनाचे आश्रय घेऊन महाभाग्यशाली हिरण्यमय लोक राहतात. वे वहाँ तेथे 12,500 वर्षांचं आयुष्य आहे. अस्वस्थ पिपळके आहार जीवित रहते आहेत. आता या ठिकाणी पिंपळाची फळं खाऊन हे लोक जगतात. आता वरची लोक जगत होती ते शिवाजी ध्यान करतात. कुरुवर्षामध्ये कुरुलोकामध्ये कुरुलोक स्वर्गापासून खाली आलेले आहेत. वेसवी लोक मैथुन क्रियाचे अत्युत्पन्न झालेले आहेत. ते दुधाचं पान तथा भोजन करतात. एक दूसरे से प्रेम करने वाले चक्रवाक पक्षी समान गुण धर्म वाले रोग रहित पतिव्रता शोक मुक्त तथा सदा सकवांचे भोग करने वाले आहे. वे 14,500 वर्ष जगतात. महातेजस्वी आहेत. अन्य जीवन सेवन करतात. इष्टपुष्ट अत्यंत प्रबुद्ध सर्व प्रकारचे अमृताचे आहार वाले तथा चंद्रमा के समान कांतिमान तथा यौवनशाली श्याम वर्णाचे शरीर वाले तथा सर्वदा सर्व प्रकारचे आभूषणाने भूषित शरीर वाले स्वर्गवासी कौरवांचे मरण तथा साथ होता है. जम्बूद्वीपात वहाँ भी अत्यंत सुंदर कुरुवर्ष है. चंद्रशेखर शिव का चंद्रमा के प्रभा के समान एक विमान वहाँ पर विराजमान आहे. आता हे जे लोक आहेत यांचं वर्णन केलं आणि शंकराचे भक्त आहेत. कोणी 14,000, कोणी 10,000, कोणी वडाचे फळं खाऊन जगते, कोणी पिंपळाची फळं खाऊन बघते, कोणी हवा खाऊन जगते. म्हणजे अशा पद्धतीचं हे निम्या प्रकारचे जीव आहे. पण ते काही खातात काय खातच नाहीत. तरी भगवान परमात्मा शंकर त्यांना जीवदान देतो हा इथं सिद्धांत मांडला आहे. भारतवर्षात मनुष्य पुण्यशाली कर्माच्या अधीन आयुष्यवाले 100 वर्षाचे आयुवाले आहेत. अनेक रंगवाले छोटे मोठे शरीरवाले आहेत. अनेक देवतांची पूजामध्ये परायण आहेत.
नानवे धर्म कर्मांचा फल भोगणेवाले आहेत. अनेक अर्थांचे संपन्न दुर्बल तथा अल्प सुखने भोगणेवाले म्हणतात. या सर्व ठिकाणी 10,000 वर्ष लोक जगतात. मग भारतवर्षामध्ये 100 वर्षे लोक का जगतात? त्यांचं आयुष्य जास्त का नाही? आता याचं कारण आहे, हे सगळे जे बाकीचे लोक आहेत हे अयोनी संभव आहेत. आणि ही भारतवर्ष जे आहेत हे जन्म मरण उत्पत्ती पद्धतीचे स्त्री पुरुषापासून झालेले असे हे जीवसृष्टीत आहेत. म्हणून यांचं आयुष्य 100 वर्षाचं. अन्य अन्य प्रकारचं अन्न खाणे, निर्णय देवांची भक्ती करणे अशा दृष्टीने हे भारतवर्षातले लोक आहेत. त्यापासून काही इंद्रद्वीपात, काही केसरी द्वीपात, काही ताम्रद्वीपात, काही गबस्तिमान देशात केलेले आहेत, काही नागद्वीपात, काही सोमद्वीपात, काही गंधर्वद्वीपात तथा काही वरुण द्वीपात गेले आहेत. काही लोक विविध जातीपासून उत्पन्न मुलींचावर पुलिंद आहेत. काही द्वीपाचे पूर्व भागात किरात तथा पश्चिमी भागात यवन लोक राहतात. त्यांच्या मध्य भागात सर्वत्र ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तथा शूद्र राहतात. हे भजन, पूजन, शुद्ध वाणिज्य, युद्ध, वाणिज्य आदीद्वारा जीवन चालतात. ते व्यवस्थित आहेत. त्या वर्णांचे आपल्या कर्मापासून परस्पर हा व्यवहार धर्म, अर्थ आणि तथा काम पासून संबंध आहेत. त्यामध्ये संकल्प तथा अभिमान ब्रह्मचर्य आदी आश्रमात उचित रूपात विराजमान आहेत. ते स्वर्ग तथा मोक्षासाठी मनुष्याला जी प्रवृत्ती आहे आणि त्याच्यापासून योग कर्म आहे वे मनुष्य वैसा अन्य नाही आहे. तिथं म्हणजे बाकी ठिकाणी काय नाही. पण या भारतवर्षामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष, देवदेवता, पूजा अर्चा यांचं साधन दिलेलं आहे. आता बाकीच्या लोकांमध्ये ते माणसं जी आहेत जीवसृष्टी ती देवरूप आहे आणि इथं भारतवर्षात जे आहे ते मृत्यूरूप आहे. जन्म मरणे ही भानगड इथं आहे. म्हणून या ठिकाणी यांनी देवाची भक्ती करावी. किंपुरुष वर्षात मनुष्यांची स्थिती 10,000 वर्षाची आहे. तेथील पुरुष स्वर्णाचे रंगवाले होत आहेत आणि स्त्रिया अप्सरांचे समान आहेत. माणूसाचा रंग सोन्यासारखा आणि त्या अप्सरा तिथं आहेत. वे सब रोगरहित, शोकरहित, शिवभक्तीने युक्त आहेत. विशुद्ध सत्वगुणापासून संपन्न, स्वर्णाचे समान अभावाले अपने पत्नी के साथ राहणारे तथा गुलर का भोजन करने वाले होते. गुलर का म्हणजे आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. गुलर म्हणजे औदुंबरची फळं खाऊन राहायची. म्हणजे त्या ठिकाणी ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ काय नाही त्या लोकात. फक्त औदुंबर झाडे आहेत, काही ठिकाणी पिंपळा झाडे आहेत, काही निवड्या झाडे आहेत. आणि मग या दिवशी यांची फळं खाऊन जगणारा हा समाज आहे. म्हणून यांचं आयुष्य 12 आहे. त्याला महत्व आहे. फलाहारी मनुष्य हा ज्या दिवस जगतो हा सिद्धांत इथं मानलाय. आणि अन्न पाणी खाणारा मनुष्य लवकर 100 वर्ष मरतो हा सिद्धांत या लिंग पुराण अर्थात श्री रामलिंग पुराणात मानलेला आहे. फळं खाऊन दूध पिऊन राहणारा माणूस काही दिवस 100-125 वर्ष राहू शकतो. पण ते ज्वारी, बाजरी किंवा
इतर काही खाऊन राहतात, त्यांचं आयुष्य 100 आणि त्यापेक्षा कमी आहे. हे खत सत्य घटना आहे भारताची. कारण इतर ठिकाणी जे लोक राहतात त्यांचं आयुष्य 10,000 वर्षाचं, कोणाचं 14,500 वर्षाचं. म्हणून आपलं जे आयुष्य आहे पृथ्वीवर भारतवर्षात ते फक्त 100 वर्षाचे. का? तर तुम्ही अन्न खाताय, निळ्या पदार्थ खाताय, म्हणजे तुमचा आहार जो आहे तो फलाहार नाही, तो पितर आहार आहे. आता याच्यामध्ये आहाराचे प्रकार आलेले आहेत. भूतियान मार्गाचा आहार, दारू, गांजा, फूक आणि इथं राहणारी भूतं, चेडे, गोटे, जादू, टोना, करणी, भानामती. पितृतत्वाचा आहार, अन्न पाणी खाणे, जेवण करणे, भोजन करणे, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ खाऊन राहणे, पितृयान मार्गाचं लक्षण. म्हणून या ठिकाणी तुमचं आयुष्य 100 वर्षाचं. आणि देवयान मार्गाचा जो आहे, दूध पिऊन फळं खाऊन राहणे, यांचं हे देवयान मार्गातलं आहे. त्यामुळे तो जास्त दिवस जगू शकतो, ईश्वर प्राप्ती करतो. तिसरा जो आहे तो फक्त फळं खातो, फळातलं रस पितो, पाणी पितो, आपलं पाणी पित नाही. असे काही साधकाचे योग आहेत, तिथे लोक राहतात. त्या लोकांची भेट आपल्याला घ्यायची बा. आता आपल्याला वाटलं बा की हा जो गुलर्क म्हणजे औदुंबराची फळं खाऊन राहणारा लोक आहे, त्या लोकात काय काय चालते आपल्याला पाहायचे. तेव्हा आपण जर समजा 12 वर्ष औदुंबराची फळं खाल्ली तर त्या ठिकाणी आपल्याला औदुंबरचं जो क्षेत्र आहे तिथे जी लोक राहतात, सुवर्णवर्णाचे अप्सरा, त्यांची भेट होऊन त्यांचं जीवन चरित्र सगळं समजू शकतं. कारण तो आहार तसा पाहिजे. आता पिंपळाचा आहार समजा घेतला तुम्ही, तर तिथं लोकांचं आयुष्य भरपूर असून तिथं त्या पद्धतीचे लोक राहून शंकर भक्ती करतात. म्हणजे याचा अर्थ असा की पिंपळाची फळं खाऊन जगणे, वडाची फळं खाऊन जगणे, फळं आंबा हे खाऊन जगणे, सोमरस पिऊन जगणे, अशा निरनिळ्या प्रकारचे देवलोक, मानव लोक या जगामध्ये आहेत. पृथ्वीपेक्षा दूर अंतरावर आहेत. आणि त्यांचा आता शोध घेतात. पहिलं तिथं लिहिलं आहे, हे लोक आहेत, त्याला तुम्ही एलियन म्हणताय, खोटं आहे. हे आपले लोक आहेत, देवलोक, एलियन नाही. काही लोक पाणी पिऊन राहतात, काही लोक वायू पिऊन राहतात, काही लोक काहीच न खाताना राहतात. म्हणजे हे सगळ्या शरीराची प्रक्रिया आहेत. ही महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे थोडं खाऊन यांच्या शरीराची पूर्ण वाढ होते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता पिंपळाचं, वडाचं किंवा औदुंबराची फळं खाल्ली किंवा फळं खाऊन सोमरस पेला तर आपल्या शरीराचे इंद्रिय आहेत त्यांचं आयुष्य वाढतं, ते बळकट बनतात, त्यांना हलकेपणा येतो, जडपणा निघून जातो. तशा दृष्टीने भक्ती मार्गाचा महिमा या ठिकाणी सांगितलेला आहे. लिंग महापुराण अर्थात श्रीरामलिंग महापुराण. कारण का तर ह्या आपण जेव्हा आपल्याला जर स्वर्गात जायचं असेल, आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. तुम्हाला आता स्वर्गात जायचं आहे, स्वर्गात आपली जागा पक्की करायची, तर तुम्हाला आयुष्यभर फळं खाऊन दूध पिऊन राहावं लागेल. तेव्हा तुम्हाला स्वर्गात दरवाजा उघडून तिथं तुम्हाला तुमची एक खोली जागा मिळेल. जिवंतपणीच हे सगळं मिळवावं लागतं, मेल्यानंतर मिळत नाही. मेल्यानंतर तुम्ही संतान लोकात जाणार आणि तिथे हातपाय खोडून बसणार. किती वर्षांनी कोटी नंबर सांगता येत नाही. जोवर तुमचे पाप शिल्लक आहे तोवर संतान लोकात जायचं, पाप संपल्यानंतर वर जायचं. त्या निर्णया ठिकाणी जे लोक आहेत यांचा आहार जर पाहिला, आपण विचार केला, तर वडाचं फळं खाऊन राहणारी, पिंपळाची फळं खाऊन राहणारी, नंतर औदुंबराची फळं खाऊन राहणारे लोक, त्याचप्रमाणे फळं दूध पिणारे, हे सगळे आता यापर्यंत आलो. पितृयान मार्गामध्ये देवप्राप्ती होत नाही, याच्यामध्ये फक्त आपल्या पितृ मिळतं.
तेव्हा आता आपण कोणत्या पद्धतीने वागतो याचा विचार केला पाहिजे. दारू, गांजा, फूक, भूतियान मार्ग, कोंबड्या, बकरं, मांसाहार करणे, दारू पिणे, गांजा वळणे हे सगळे भूतियान मार्गात येतात. त्यांना स्वर्गात कुठेही प्रवेश नाही. वरण भात आमटी हे खाणारे, अन्न पाणी खाणारे हे पितृयान मार्गात येतात. म्हणजे भारतातली जी प्रजा आहे हे पितृयान मार्गातली आहे. आणि त्याच्यातले काही प्रजा जी आहे ती फळ खाणारे, सोमरस पिणारे देवयान मार्गातले आहे. म्हणून देवयान मार्गात जाण्याकरता आपल्याला फळ खाऊन उपवास करणे, साधना करणे आवश्यक आहे. तर आपण स्वर्गात जाऊ तर जाणार नाही. गवळण म्हणे गवळणीला, चळचळ अमृत मंथन स्वर दत्ताला, अमृत पिऊ अमर हो जाऊ परमधामाला, पंढरीचा राजा पांडुरंग विजय झाला म्हणे गवळण, देवांना देतो अमृत राक्षसा देतो मदिरा, ऐसा कार्यक्रम युगे युगे चालला, काशेश्वर दत्त म्हणे शिरूरा अमृत गवळणी, शिरूरा अमृत गवळणी. आता गोकुळामध्ये दही दूध लोणी खाणारे गवळणी म्हणजे या दृष्टीने आहे. आणि त्या ठिकाणी दारू पिऊन नाचणारे, नांगनाच करणारे काही माणसं. मग आता अमृत पिणारी जी प्रजा आहे त्यांना फक्त देवलोकात प्रवेश मिळतो, बाकीचं कोणाला मिळत नाही. आणि उगाच गप्पा मारण्यात काय अर्थ नाही. धर्मशास्त्र समजून घ्या. वर्षातून 7 दिवस म्हणा, 40 दिवस म्हणा फळ खाऊन उपवास केलाच पाहिजे. तेव्हा आपल्याला स्वर्गात जागा मिळेल. तशी मिळत नाही. ती जागा जिवंतपणे मिळावी लागते. नंतर नाही मिळाल्यानंतर किंवा शरीर सोडल्यावर ती मिळत नाही. अमृत पेल्याशिवाय आता आपण कुठपर्यंत फिरू शकतो? भूतियान मार्ग आणि पितृयान मार्गात फिरू शकतो. पण जेव्हा आपण फळं खाऊन दूध प्यायला लागू तेव्हा आपण सोमरस पिऊ, तेव्हा आपण पुढच्या मार्गात म्हणजे देवलोकाच्या मार्गात येऊ, देवाच्या पंक्तीला बसू, देवांच्याबरोबर गप्पा मारू, देवांचं वैभव पाहू आणि देवलोकात जाऊन राहू. म्हणजे आपल्याला सुद्धा सोपा मार्ग या ग्रंथात सांगितलेला आहे. त्याप्रमाणे आहार मीमांसाच्या दिलेले आहे. कोणत्या प्रांतात लोक काय खाऊन कसे राहतात त्याच्याकरता दिलेली माहिती आपण पाहिलेली आहे. त्याप्रमाणे आपण आपलं आचरण ठेवलं पाहिजे. वरण भात खा, आमटे खाण, इथंच राहा, पित्र होऊन स्वर्गात जागा नाही, लक्षात ठेवा. फळ खान देव पहा. फळ खाल्लं तर देव प्राप्ती होईल, तशी होणार नाही. हरिवर्षात सुद्धा मनुष्य मारण समान वर्णवाले आहेत. वे सर्व देवलोकाचे युक्त आहेत. हर प्रकारचे देवतांचे आकारवाले होते आहे. हे सर्वेश्वर शिवाचे पूजन करतात. पवित्र इक्षुरस का पान करतात. हे बघायचे का नाही. भगवान शंकर इक्षुरस म्हणजे म्हणजे उसाचा रस पितो. तेव्हा लोकांनी सुद्धा उसाचा रस पिऊन उपवास धरला पाहिजे. आता बुढापा बाधित होत नाहीत, त्यांना वृद्धपणा येत नाही. मनुष्य 10,000 वर्ष या ठिकाणी राहतो. मध्यादेवीला वृत नामाचे वर्ष आहे. वहाँ सूर्याने तापताय और वहाँ मनुष्य तेथे सूर्य तापत नाही, मनुष्य म्हातारा होत नाही. हिला वृत वर्षात न सूर्य नाही, चंद्रमा नाही, तारे नाहीत आणि प्रकाश पण नाही. तेथे लोक कमल के समान
प्रभा वाले, कमल के समान मुख वाले, कमल के पत्र के समान नेत्रस्थ वाले आणि कमल पत्राचे सुगंधयुक्त आहेत. वेशिवात ध्यानभराना अर्थात हे जांभूळ के फळ खाऊन, जांभळाचे फळ खाऊन उपास करतात. आता या लोकांमध्ये सूर्य चंद्र तारांगण नाही. मग यावर कसे करीत असतील? आपल्या पुढे प्रश्न आहेच. ह्या लोकांच्या कपाळावरती जसे आपण कोळशा खाणीमध्ये काम करणारी माणसं असतात, त्यांच्या डोक्याला बॅटरी असते, ते बॅटरी सगळं ठिकाणी प्रकाश पडतो. तसे हे जे लोक आहेत यांच्या डोक्यावरती सूर्यासारखे तेजस्वी प्रकाशमय मणी आहेत आणि त्यांचा प्रकाश पडतो. त्या प्रकाशाने राहतात. झोपायचं म्हणलं का डोळे झाकून गेले का तो प्रकाश बंद, झोपले. डोळे उघडला का झाला प्रकाश चालू, लागले फिरायला. म्हणजे समजा आपण 50 बॅटरीवाल्या लोकांनी एकदम बॅटऱ्या लावल्या, झाडं झुडपं आपल्याला दिसू शकतात. तसे सगळे लोक जे जांभूळ खाऊन राहणारे त्या लोकांमध्ये तर त्यांना सूर्य चंद्र तारांगण तिथं काहीच नाही. आणि त्या ठिकाणी ते लोक स्वयंप्रकाशित आहेत. त्यांचा स्वतःचा शरीराचा प्रकाश पडतो आणि ते जे झाडं वृक्ष पशु पक्षी आहेत त्याला पण स्वतःचा प्रकाश आहे. त्यामुळे तो प्रकाश कायम राहतो. जसं आता आपल्याकडे आता हे लावले, काय लावलंय, लाईट बसवलं, लाईट बल्ब लागले चौक. जरी सूर्यमावळ तरी आपला उजेड आहेच. त्या उजेडात आपण काम करतो, शेती करतो, बागात पाहतो, पाणी देतो. तशा प्रकारचे झाडं आहेत त्या स्वर्गात, त्या देवलोकामध्ये त्यांना स्वतःचा प्रकाश आहे. आणि त्या प्रकाश इतका सुंदर आहे की तो प्रकाश पृथ्वीपासून जवळजवळ त्या लोकांपासून 3 ते 4 मैल आकाशात प्रकाशतो. आणि पृथ्वी उजेड असतो कायमचा. त्यामुळे सूर्य चंद्र तारांगण नाही, पण मानव स्वतः प्रकाशमय आहेत. बघा दिव्य लोक कसं आहे, किती सुंदर. हे लोक भगवान शंकराची भक्ती करतात. हा महत्त्वाचा मुद्दा येते. कारण हा का भक्ती करतात? तर भगवान शंकराच्या पूर्ण स्वरूपाचे ध्यान करून तेव्हा भक्ती करतात, म्हणून त्यांना प्रकाश आहे. आणि आपली माणसं शंकराची भक्ती न करताना, पूर्ण अभ्यास न करता नुसतं पाणी घालतात, म्हणून आपल्याला अंधार आहे, म्हणून आपला प्रकाश नाही. कारण आपला प्रकाश का नाही हा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या लोकांना प्रकाश, मग आपला का, आपण मानव आहे, ते पण मानवाचे जीव आहेत ना, त्यांना प्रकाश आपला का नाही? तर ते दिव्य शंकराची भक्ती करतात. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर 4 वाजेपर्यंत प्रकाश आहे, तो दिव्य प्रकाश. म्हणजे झाडं वनस्पती फळं हे सगळे अन्न तयार करतात आणि 4च्या पुढे अन्न तयार करायचं बंद होत. तशा प्रकारचं आपण देवाच्या जे स्वरूप, खरं स्वरूप आहे शिवलिंगाचं पंचमुखी स्वरूप, त्याची आपण भक्ती करीत नाही, म्हणून आपला स्वयंप्रकाश नाही. जेव्हा आपण पंचमुखी शिवलिंगाची पूजा करू तेव्हा आपला खरा प्रकाश येईल, स्वतःच्या शरीरामध्ये दिव्य येईल. आता किती महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, आणि तो आपण हाताळला पाहिजे. आहार करणारे धूपाच्या प्रकाश रहित तथा सुगंधमय होतात. आता या ठिकाणी धूप म्हणजे धूर नाही अजिबात ह्या देशात, प्रदूषण नाही. इतका सुंदर देश आहे. देवलोकापासून आलेले हे लोक आजर अमर आहेत. हे लोक देवलोकातून आलेत,
त्या दिव्य विलावृतामध्ये हे श्रेष्ठ मनुष्य 13,000 वर्षात राहतात. आपली पूर्व आयुष्य जीवन राहतात. जांबूंचे फळ खाऊन रस पिऊन त्यांना बुढापा बाधित म्हातारे होत नाहीत. न भूक लागत नाही, न थकावट येत नाही. ते लोक आयुष्यपूर्ण असे मरत नाहीत. वा जांबूनत नामक स्वर्ण आहे, देवतांचे आभूषण आहे. तथा इंद्रगोप कीट विशेष के समान प्रकाशमान राहतो. या प्रकारे मी जो 9 वर्षाचे निवासियांचे वर्णन केले आहे, त्यांचे वर्णन, आयुष्य, भोजन आदीची सविस्तर माहिती दिली आहे. हेमकूट पर्वतावर गंधर्व तथा अप्सरांचे राहतात. शेष, वासुकी, तक्षक आणि सभी लोक नाग निषद पर्वत राहतात. 33 महाबली याज्ञिक देवता, सिद्धगण तथा विशुद्धात्मा ब्रह्मऋषी वैदुर्य मणिवाले नील पर्वतावर राहतात. दैत्य तथा दानवांचा निवासस्थान श्वेत पर्वत म्हटले आहे. शृंगवान पर्वत सभी पितरांचे राहण्याचे निवासस्थान आहे. हिमवान तथा यक्ष, भूतो तथा शिवाचे निवासस्थान आहे. महादेवजी, श्री विष्णू, ब्रह्मा, उमा, नंदी तथा गणों बरोबर सर्व पर्वत, वर्ष तथा वनात निवास करतात. भगवान नीललोहित नील, श्वेत तथा त्रिशृंग पर्वतावर राहतात. सिद्ध देवताओं तथा पितरांचे साथ बरोबर दिखाई पडतात. नील पर्वत वैदुर्यमय, श्वेत पर्वत शुक्ल वर्णवाला, हिरण्यमय पर्वत मोर पंखवाला आणि शृंगवान पर्वत सोरी रंगाचा. हे सर्व पर्वत जम्बूद्वीपात स्थित आहेत, म्हणजे आपल्या भारतवर्षात आहेत. म्हणजे आपल्या भारतवर्षात जे आहे ना, फळ खाऊन राहणारे, म्हणजे पूर्वीची पद्धत होती बऱ्याच वर्षापूर्वी जगाच्या आरंभी. नंतर तसं काही आता इथं आपलं तर कोणी नाही. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. आपला परमेश्वराने म्हणजे आदि नारायण भगवान परमात्माने मानवाचा वंश निर्माण केलेला आहे. त्याच्यामध्ये जे गुणधर्म दिलेले आहेत ते कधीच नष्ट झालेले नाहीत. व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल की ओम आयो त्रिशतम तना सहस्रमहे सरसे मंदी धावती. आता या ठिकाणी वेदामध्ये आपल्या शहरामध्ये 30,000 सुख सांगितलेले आहेत. ही सुख कृत, त्रेता, द्वापर आणि कली सगळ्या योगामध्ये अनंत कोटी वर्ष जसेचे तसे चालत आले आहेत. आणि ही सगळी जी सुख आहेत, आता आपण जेवढे लोक पाहिले त्या प्रत्येक लोकामध्ये सुख आहेत, यात फरक काहीच नाही. तेव्हा याच्यामध्ये ऋषी, देवता, छंद आणि स्वर्ग हे 30,000 सुख म्हणजे 30,000 जनुक आहेत वेदात सांगितलेली. कृत, त्रेता, द्वापर अशी जशी तशी आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेली आहेत. त्या विज्ञाने ती शोधून काढली आणि त्यांना जनुक नाव दिलं. वेदात सुख नाव दिलेलं आहे. 30,000 सुख. ती वेदामध्ये 30,000 जनुक, ATCG आणि HOS असं जॉईंट दिलेलं आहे. तर ऋषी, देवता, छंद आणि स्वर अ उ म यांनी हे जोडल्या जात.
तर अशा श्रेणी आपल्याला कशा तुम्हाला पाहायला मिळेल. तर याच्यामध्ये ही जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या शरीरामध्ये जशी तशी आलेली आहे. आता आपल्याला भगवान शंकराने हे जगाचं जे निर्णया ठिकाणी भक्ती करण्याची लोक आहेत त्यांना भगवान शंकरापासून 30,000 सुख जशी तशी कायम मिळतात देव लोकांना सुद्धा. आणि यक्ष गंधर्व आणि जे लोक सांगितले वडाची फळं खाणारे, पिंपळाची फळं खाणारे, उंबराची फळं खाणारे, पाणी पिऊन राहणारे, निराहारी, अमृतमय, हे सगळे जे आहेत त्या सगळ्यामध्ये हे गुणधर्म आहेत. ते नष्ट झालेले नाहीत. म्हणजे भगवान शंकराने त्या जगावर फार मोठं पवमान सोमा म्हणजे याचा अवस्तार नावाचा ऋषी, पवमान सोमा देवता, गायत्री षडजा स्वरा अशा दृष्टीने वर्णन केलंय. ओम आयो ओम आयो त्रिशतम तना संसानीच दद्महे तरच मंदी धावत. म्हणजे मानवाच्या शरीरामध्ये 30,000 सुख आहेत आणि त्यांना जोडण्याकरता सोमरस म्हणजे फळांचा रस हा त्यांना जोडतोय 2 धाग्याने. उभे 2 धागे, आडे 2 धागे, याची सीजी. तसंच ऋषी देवता छंद आणि स्वर व्याजामध्ये जोडले जातात. त्या विज्ञानामध्ये हे जे काही तुमची जनुक आहेत ही बिघडली तर त्याला कापून काढून ऑपरेशन करून काढून टाकावं लागतं. त्या दुरुस्त करता येत नाही. आणि व्याधामध्ये ज्याप्रमाणे मटकी वेजुगांचा कोंब फुटतो त्याप्रमाणे व्याधाचा मंत्र आपण जमतात म्हटलो तरी आपल्या शरीराची जी तुटले असतील गुणसूत्र म्हणजे जीन्स जनुक तर त्याला नवे जनुक तयार होऊन ही भर निघते. असं म्हणून हे जे लाखो वर्ष योगी संत आहेत त्यांचा अभ्यास थोडा आहार घेणे, रोज देवाची भक्ती करणे, फलाहार घेणे. या ठिकाणी बघा फलाहार सांगितला आहे. मांसाहार करणार कुठला आहे का देश? अजिबात नाही. सगळे फळं खातात, उपवास करून शंकराची भक्ती करतात. आणि तुमचा अवस्था बघा कशी आहे. तुम्ही तुमचं ठरवा काय आहे ते. म्हणजे तुम्ही देवापासून जवळजवळ अनंत कोटी मैल दूर गेलेला आहात. आणि तुम्हाला झटपटवर यायचं असेल तर तुम्हाला फळं खाऊन दूध पिऊन राहून भगवान शंकराची भक्ती करून. शंकर काय पितो? युक्सुरस. युक्स म्हणजे ऊस. शंकर भगवान उसाचा रस पिऊन साधन करतात. तेव्हा आपण उसाचा रस, फळं यांची साधना केली पाहिजे. दरवर्षी 7 दिवस म्हणा, 40 दिवस. म्हणजे मग आपल्याला देवाचा पूर्ण अनुभव येऊन परमेश्वर भेट होईल आणि आपल्याला सुखशांती मिळणं हा महत्त्वामुळे मिळतो. तर हा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल. ते बघा, विचार करा. ज्याला आता इथून पुढं अभ्यास शिकायचा असेल त्याच्याकरता विश्वधर्म लॉ बोर्ड युनिव्हर्सिटी या पद्धतीचं एक पत्रक निघणार आहे. फॉर्म येईल. तो फॉर्म तुम्ही भरून द्या आणि ऑनलाईन तुम्हाला घरी बसल्या शिक्षण मिळेल. विशेष प्रकारचं ज्ञान जगामध्ये नवीन ज्ञान सांगितलं जाईल. आणि त्याचे आता PhD काही VLB PhD पदवी आहे त्याचा पण अभ्यास लोक करतात. थोड्या दिवसामध्ये आम्ही हे विश्वधर्म लॉ बोर्ड युनिव्हर्सिटीचं फॉर्म पाठवणार आहे ऑनलाईनवर. आणि तुम्ही भरून ट्रस्ट म्हणून त्याचे पैसे गोळा करायचे. म्हणजे मग तुम्हाला ते थोडं जे प्रिन्सिपल आपण नेमू त्यांचं नाव नंतर जाहीर होईल. त्याच्यानंतर मग तुम्हाला ते आम्ही जे लेक्चर देऊ सांगू ते तुम्हाला हिंदी, मराठी, इंग्लिश 4 भाषेपैकी तुम्हाला कोणत्या भाषा शिकायचे त्याविषयी ज्ञान शिकवलं जाईल. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मानव समाजाचं कल्याण करणारे संशोधन आहे भगवान शंकराचं वेदामधलं. तर त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. हरिओम दत्त. ओम स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंत्र महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महापंचसागरेश्वरी माता की जय. अत्रि सिंह की अनुसाई की जय. सर्वदेवताओं की जय. साधु संत की जय. ऋषिमुनि की जय. धर्म की जय हो. हरिओम तत्सत. ओम शांती शांती. सर्व साधकांनी
महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.